पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या संध्याकाळी 7:15 पंतप्रधान पदाची शपथ घेणार। राष्ट्रपतींकडून एनडीएला सत्ता स्थापनेचं निमंत्रण। नवी दिल्लीमध्ये राष्ट्रपती भवनामध्ये शपथविधीची तयारी सुरू। राष्ट्रपती भवनामध्ये स्टेज आणि खुर्च्या लावल्या। शपथविधीला 8,000 निमंत्रित येणार असल्याची माहिती। इंडिया आघाडीनं जनतेला फसवण्याचं काम केलं। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इंडिया आघाडीवरती निशाणा। देशातील 24 तास उपलब्ध राहणार असल्याचं मोदींचं वक्तव्य। भाजपनं लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक महिलांना उमेदवारी दिली। पंतप्रधान नरेंद्र मोदींची माहिती। आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो, मोदींचं वक्तव्य। शपथविधी सोहळ्यासाठी नवी दिल्ली हाय अलर्टवरती। 9 आणि 10 जूनला दिल्ली नो फ्लाय झोन घोषित। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि इतर एनडीए नेत्यांकडून सत्ता स्थापनेचा दावा। सत्ता स्थापनेचं पत्र राष्ट्रपतींना सुपूर्द। एनडीएच्या सत्ता स्थापनेच्या पत्रानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी एनडीएला सरकार स्थापनेचं दिलं निमंत्रण। पर्यटन क्षेत्रामध्ये भारताची प्रगती उल्लेखनीय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माहिती। तर एक झाड आईच्या नावाचं लावण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आवाहन। एनडीएच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी घेतली भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांची भेट। मुरली मनोहर जोशी यांच्या घरी जाऊन मोदींनी घेतले आशीर्वाद। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची भेट। मोदींनी अडवाणींचे आशीर्वाद घेतले। दिल्लीमध्ये आज काँग्रेस कार्यकारिणी आणि संसदीय पक्षाची बैठक। लोकसभा निवडणुकीमधील चांगल्या कामगिरीवरती प्रामुख्याने चर्चा होणार। लोकसभा निकालाच्या पार्श्वभूमीवरती भाजपची आज मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक। या बैठकीला भाजपच्या सर्व आमदारांना मुंबईमध्ये बोलावलं। बैठकीमध्ये विधानसभा मतदारसंघातील कामगिरीचा आढावा घेण्याची शक्यता। सत्ता स्थापनेसाठी बहुमताचा आकडा गाठताना मोदी शहांची दमछाक। यापुढे मोदी हिंदुत्वाचा ही सुद्धा तोंडातून काढणार नाहीत। सामनाच्या अग्रलेखामधून मोदींवरती हल्लाबोल। काँग्रेस मुक्त भारत करण्याच्या नादामध्ये अर्धा भारत भाजपमुक्त झाला। इंडिया आघाडीनं बहुमत मुक्त भाजप सत्तेमध्ये आणलाय। सामनामधून भाजपवरती जोरदार टीका। शिवसेनेचे सर्व नेते आमदार तसंच विधान परिषदेच्या सदस्यांची आज संध्याकाळी 4 वाजता बैठक। विधानसभेच्या तयारीसाठी बैठकीत होणार चर्चा। शिवसेना विधानसभेच्या 288 जागांचा घेणार आढावा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबतच्या चर्चेनंतर देवेंद्र फडणवीसांनी घेतली अमित शहांची भेट। भेटीच्या दरम्यान फडणवीसांनी आपली मतं मांडण्याची माहिती। घेतलेल्या निर्णयावरती फडणवीस ठाम। देवेंद्र फडणवीसांच्या सरकारमधून बाहेर पडण्याच्या विनंतीवरील निर्णय हा लांबणीवर। तुमचं काम सुरू ठेवा। शपथविधीनंतर सविस्तर बैठक घेऊ। अमित शहांचा देवेंद्र फडणवीस यांना सल्ला। देवेंद्र फडणवीसांची नाराजी हा भाजपचा अंतर्गत विषय। आमच्या समोर त्या संदर्भात कोणतीही चर्चा झाली नाही। अजित पवारांची माहिती। देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा देण्याची गरज नाही। पक्ष नेतृत्वाला आमच्या भावना सांगणार। गिरीश महाजन यांचं वक्तव्य। उपमुख्यमंत्रीपद मिळण्यासंदर्भात चर्चा निराधार असल्याचं महाजनांकडून स्पष्ट। यापुढे भाजपच्या दबावतंत्राला बळी पडणार नाही। ही निवडणूक सामंजस्यामधून लढवली गेली। आता त्यांना दोन्ही पक्षांचा ऐकावं लागेल। सर्वांच्या संमतीने उमेदवार दिले तर सरकार याला अडचण नाही। संजय शिरसाट यांचं वक्तव्य। लोकसभेच्या गडबडीमध्ये असल्यानं काही प्रवेश थांबवले। 10 जून नंतर अधिवेशनाच्या पूर्वी काही महत्त्वाचे प्रवेश होतील। संजय शिरसाट यांचं वक्तव्य। ठाकरेंच्या संपर्कात कोण गेलं त्यांनी सांगावं। दावे प्रतिदावे यावरती विश्वास नाही। शिंदेंचे आमदार ठाकरेंच्या संपर्कात असल्याच्या चर्चेवरती गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया। भाजपचे नेते आणि प्रदेश अध्यक्ष बावनकुळे यांच्यावरती माजी खासदार कृपाल तुमाणे यांचे आरोप। तुमाणेंनी आरोप करून महायुतींमध्ये भांडण लावू नये। भाजपचे नेते राजू पोद्दार यांची प्रतिक्रिया। पोलिसांच्या परवानगीच्या शिवाय मनोज जरांगे आंदोलनावरती ठाम। आज सकाळी 10 वाजता सगळे सोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसणार।
परभणीचे खासदार बंडू जाधव यांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट। रात्री उशिरा अंतरवाली सराटी गावामध्ये दोघांची भेट झाल्याची माहिती। तिरुमला उद्योग समूहाचे प्रमुख सुरेश कुटे आणि अर्चना कुटे पोलिसांच्या ताब्यात। 6 दिवसांची पोलीस कोठडी। ज्ञानराधा मल्टीस्टेट बँकेमधील ठेवीदारांच्या कोट्यवधी रुपयांच्या अपहार प्रकरणामध्ये 9 गुन्हे दाखल। पवई दगडफेक प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेल्या स्थानिक रहिवाशांनी माजी मंत्री नसीम खान यांच्याकडून न्यायालयीन लढाईची तयारी सुरू। या प्रकरणामध्ये अॅट्रॉसिटी आणि पोस्कोच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी। पवईच्या भीमनगरमध्ये शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्याकडून पाहणी। अतिक्रमण हटवताना पालिका अधिकारी आणि पोलिसांवरती झाली होती दगडफेक। मुंबईमध्ये मातोश्रीच्या बाहेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बॅनर। राज तिलक की करू तयारी, एक अकेला सब पे भारी अशा आशयाचे बॅनर विभाग प्रमुख कुणाल सरमळकर करून बॅनर लावण्यात आलेले आहेत। मुंबईमध्ये पुढील 48 तासांमध्ये बरसणार आहे मान्सूनच्या सरी। वेळेच्या आधीच मान्सून आल्यानं उष्णतेने त्रासलेल्या नागरिकांना दिलासा मिळणार। मराठवाड्यासह कोकणाला येलो अलर्ट, हवामान खात्याचा अंदाज। भिवंडी शहर आणि ग्रामीण भागामध्ये विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस। अनेक भागांमध्ये वीज पुरवठा खंडित। परभणीमध्ये जोरदार पावसाची हजेरी। वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस। हिंगोलीमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची हजेरी। वादळी वाऱ्यांमुळे हिंगोली वाशिम महामार्गावरची होर्डिंग कोसळलं, त्यामुळे एका बाजूची वाहतूक पूर्णपणे ठप्प। पालघरच्या अनेक भागांमध्ये पावसाची हजेरी। पहाटेपासून पालघर, मनोर, डहाणू, वाडा, विक्रमगड या भागामध्ये पावसाची रिपरिप सुरू। अनेक दिवसांपासून उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा। सोलापुरात जोरदार पावसाची हजेरी। विजेच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे अनेक भागातील वीज पुरवठा खंडित। गोंदियामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी। उकाड्यापासून नागरिकांना दिलासा। पावसामुळे शेतीच्या कामांना वेग येणार। सोलापूरच्या सांगोल्यामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस। कडलास येथे अनेकांच्या घरामध्ये शिरलं पाणी। शेकापचे नेते बाबासाहेब देशमुख नागरिकांच्या मदतीला धावून गेले आणि नागरिकांना पाणी काढण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या। सातारा शहरामध्ये मुसळधार पाऊस। उकाड्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना पावसाचा दिलासा। वाशिम जिल्ह्यामध्ये वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस। मृग नक्षत्राच्या मुहूर्तावरती पडलेल्या पावसामुळे खरीपाच्या पेरणीला वेग। संपूर्ण महाबळेश्वर धुक्याने व्यापलं। वातावरणाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी। दाट धुक्यामुळे वाहतूक धीम्या गतीने सुरू। हिंगोलीमध्ये सोयाबीन बियाण्याची विक्री 10,000 रुपये दरानं। मात्र सोयाबीनला फक्त 4,000 रुपये भाव। बियाण्याचे भाव वाढल्यानं नागरिक आणि शेतकरीही हैराण। सोयाबीनच्या पेरणीचा प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर निर्माण। खरीप हंगामामध्ये पूर्वतयारीच्या अनुषंगानं कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची अधिकाऱ्यांसोबत बैठक। कृषी मंत्र्यांकडून राज्य शासनातर्फे 24 लाख क्विंटल बियाणांची मंजुरी। आतापर्यंत 13 लाख क्विंटल बियाणे वितरित झाल्याची माहिती। खरीप हंगामपूर्व नियोजनाचा कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रालयामध्ये घेतला आढावा। चढ्या भावानं विक्री, साठेबाजी, बोगस बियाण्यांसंदर्भात कारवाई न केल्यास अधिकाऱ्यांवरती कारवाईचा मुंडेंचा इशारा। नाशिक जिल्ह्यामधील पाणीसाठा 8.48%। जिल्ह्यातील 8 धरणांमध्ये 0% पाणीसाठा। नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणामध्ये 18% पाणीसाठा। नांदेडच्या अर्धापूर आणि मुदखेडमध्ये मोठ्या प्रमाणात केळी पिकवली जाते। या केळींना परदेशामध्ये मोठी मागणी असल्यानं जिल्ह्यामध्ये केळीवरती आधारित उद्योग निर्मिती व्हावी, शेतकऱ्यांची मागणी। शिक्षण संस्थेच्या सहशिक्षण विभागाच्या भोंगळ कारभाराच्या विरोधात नितीन कुमार सनेर या दिव्यांग शिक्षकाचं बेमुदत उपोषण। सनेर यांचं मुख्याध्यापक पद मिळावं यासाठी थांबवण्यात आलेला पगार सुरू करावा या मागण्या जळगाव जिल्हा परिषदेसमोर उपोषणाच्या माध्यमातून मांडण्यात आल्या। वर्ध्याच्या सेलू तालुक्यातील हिवरा गावामध्ये सापडलेलं बिबट्याचं पिल्लू वनविभागाच्या स्वाधीन। शेतामध्ये बिबट्याचं पिल्लू सापडल्याची शेतकऱ्यांना वनविभागाला दिली होती माहिती।
भंडाऱ्यामध्ये डीवायएसपी अशोक बागुल यांच्यावरती विनयभंगाचा गुन्हा दाखल। प्रियकराच्या विरोधात तक्रार करायला गेलेल्या तरुणीला शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप। सिंधुदुर्गच्या कणकवली आचरा मार्गावरती एसटीचा अपघात। एसटी चालक जखमी, सुदैवानं प्रवासी बचावले। एसटीचा स्टेअरिंग रॉड तुटल्यानं अपघात झाल्याची माहिती। शेतकऱ्यांकडून लाच घेणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकासह पोलीस हवालदाराला एसीबीकडून अटक। बंधाऱ्यावरील झाड तोडण्याच्या कारणावरून भांडण झालेल्या गुन्ह्यामध्ये अटक न करण्याची केली होती मागणी। 25,000 रुपयांच्या मागणीसाठी लाचेची केली मागणी। चाकूर पोलिसांमध्ये या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल। पीक कर्जासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेसह जिल्हाधिकारी कार्यालयावरती शिवसेनेची धडक। मान्सूनच्या पावसाची चाहूल लागलेली असताना यवतमाळ जिल्ह्यातील 60% शेतकरी अद्यापही पीक कर्जापासून वंचित। शेतकऱ्यांना तात्काळ पीक कर्ज वाटप करण्याची केली मागणी। नागपूर जिल्हा आणि सत्र न्यायालय परिसरामध्ये एका आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न। आरोपीनं विषारी औषध घेतल्याचा पोलिसांना संशय। मात्र कोर्ट परिसरामध्ये आरोपीला विषारी औषध कोणी दिलं याचा शोध सुरू। जळगाव जिल्ह्यामध्ये 4 विद्यार्थ्यांचा रशियामध्ये नदीमध्ये बुडून मृत्यू। हे विद्यार्थी रशियामध्ये वैद्यकीय शिक्षण घेत असल्याची माहिती। जिल्हा प्रशासनानं रशिया इथल्या दूतावासाशी साधला संपर्क। पुढची कारवाई सुरू। तर 5व्या मुलाला वाचवण्यात यश। हिंगोलीमध्ये उंटाची वाहतूक करणाऱ्या आयशर चालकासह वाहन पोलिसांच्या ताब्यात। आयशरमध्ये 16 उंट कत्तलीसाठी घेऊन जात असताना पोलिसांना माहिती मिळाली आणि या प्रकरणामध्ये मध्य प्रदेशमधील आरोपीसह एकूण 3 जणांवरती गुन्हा दाखल। धुळे शहरामध्ये बेकायदेशीर आणि अनधिकृत होर्डिंग्ज आणि बॅनर काढण्याची मोहीम सुरू। महानगरपालिकेचे आयुक्त आणि प्रशासक अमिता दगडे पाटील यांचे आदेश। एकाही होर्डिंगची आतापर्यंत परवानगी घेतली नसल्याची माहिती। सातारा जिल्ह्यामधील कुसगावच्या परिसरामध्ये डोंगर क्रशिंगला दिलेली परवानगी रद्द करावी, ग्रामस्थांची मागणी। वाईमधील गणपती मंदिराच्या बाहेर असलेल्या नदीकाठी नागरिकांनी पाण्यामध्ये उभं राहून केलं आंदोलन। सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळेमधील विद्यार्थ्यांना यंदाच्या वर्षी सुद्धा पहिल्या दिवशी गणवेश मिळण्याची शक्यता कमी। राज्य शासनाकडून गणवेशाचं कापड अजूनही आलेले नाही। भाजपचे अनिल बोरनारे यांनी मुंबई शिक्षक मतदारसंघाचा अपक्ष म्हणून दाखल केला उमेदवारी अर्ज। अनिल बोरनारे ही भाजप प्रदेश कार्यकारिणीचे निमंत्रित सदस्य। नाशिकमध्ये शिक्षक मतदारसंघासाठी अर्ज भरताना राडा। अपक्ष उमेदवार किशोर दराडे यांना महायुतीच्या किशोर दराडे यांना मारहाण झाल्याचा आरोप। उमेदवारी मागे घ्यावी यासाठी दबाव टाकल्याचा विवेक कोल्हे यांचा आरोप। गडचिरोली पोलिसांकडून गडचिरोली छत्तीसगड सीमेवरती माओवादी कॅम्पचा पर्दाफाश। पोलिसांकडून दैनंदिन वापरातील साहित्य जप्त। छत्तीसगड सीमेवरती माओवाद विरोधी कारवाई। रविवारी मुंबईमध्ये मध्य आणि पश्चिम रेल्वेवरती मेगा ब्लॉक। पश्चिम रेल्वेवरती सकाळी 10:30 ते दुपारी 3:30 वाजेपर्यंत आणि मध्य रेल्वेवरती सकाळी 11:30 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक। पश्चिम रेल्वेवरती विना तिकीट प्रवाशांना पकडून एप्रिल मे या 2 महिन्यांमध्ये 38 कोटी रुपये दंड वसूल। एसी लोकलमधून विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून 29 लाखांचा दंड वसूल। नवी मुंबईमधल्या सिडकोच्या घरांची सोडत पुन्हा एकदा लांबणीवर। पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या आचारसंहितेचा फटका। 5 जुलैनंतर सोडत जाहीर होण्याची शक्यता। मुंबईकर प्रवाशांची मेट्रो 2 आणि 7 ला पसंती। मार्गिका सुरू झाल्यापासून एका दिवसामध्ये 2,60,471 प्रवाशांनी केला प्रवास। मुंबईमध्ये शेअर मार्केट परिसरामध्ये काँग्रेसचं आंदोलन। मात्र आंदोलनाच्या पूर्वीच पोलिसांनी 7 ते 8 आंदोलकांना घेतलं ताब्यात। केंद्र सरकार आणि सेबीनं लोकसभा निकालानंतर शेअर मार्केटला आणि गुंतवणूकदारांना झालेल्या नुकसानासंदर्भात अहवाल सादर करावा। सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल। मोहाली पोलिसांनी अभिनेत्री आणि खासदार कंगना रनौतला मारणाऱ्या सीआयएसएफ जवान कुलविंदर कौरवरती गुन्हा केला दाखल।
मुंबईमध्ये झालेल्या राज्यस्तरीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये कादंबरी राऊतनं पटकावलं सुवर्णपदक। पंजाबमध्ये 16 जून रोजी होणाऱ्या नॅशनल स्पर्धेसाठी कादंबरी राऊतची निवड। मागच्या काही दिवसांपासून पुण्यातील हॉटेल हयात रेजन्सीमधील कामगारांची व्यवस्थापकांकडून पिळवणूक। कामगार सेनेकडून आंदोलन केल्यानंतर व्यवस्थापकांसोबतच चर्चा करून सर्व मागण्या मान्य। इनाडू आणि रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचे निधन। हैदराबादच्या स्टार रुग्णालयामध्ये रामोजी राव यांनी घेतला अखेरचा श्वास। लोकसभा निवडणुकीमध्ये मिळालेल्या यशाबद्दल एलॉन मस्क यांच्याकडून मोदींचं अभिनंदन। मस्क यांची एक्सवरती पोस्ट। लँड फॉर जॉब प्रकरणामध्ये सीबीआयकडून अंतिम आरोपपत्र दाखल। लालू प्रसाद यादव यांच्यासह 78 जणांची आरोपपत्रामध्ये नावं। लालूंवरती रेल्वेतील नियुक्तीमधील अनियमिततेचाही आरोप। उत्तर प्रदेशमधील भाजपच्या खराब कामगिरीवरती मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ऍक्शन मोडवर। आज मंत्रिमंडळाची बोलावली बैठक। पक्षाच्या कामगिरीचा आणि मंत्र्यांच्या खात्यांचा घेतला आढावा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।